नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड विश्वाला शांततेचा मार्ग देणारे बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन. तसेच ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार चालतो ती आपली भारतीय बौद्ध महासभा अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या कार्याला चालणाऱ्या त्यागाला व कार्याला माझा आणि तुमचा सविनय जय भीम. ज्या मातेने जन्म दिला भारतीय घटनेच्या शिल्पकाराला, ज्या मातेने जन्म दिला भारतीय घटनेच्या शिल्पकाराला, कोटी कोटी नमन त्या भीमाई मातेला, त्या भीमाई मातेला. आज 14 फेब्रुवारी म्हणजेच माता भीमाई यांची जयंती. या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. माता भीमाई यांच्या कुटुंबाचा जर का थोडक्यात परिचय सांगायचा झाला तर ज्या पद्धतीने ज्ञानाचे प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब यांना संबोधले जाते, खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या देवता म्हणून ज्यांना आपण समजतो त्या आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तसेच सहनशीलतेचे प्रतीक म्हणून ज्यांना आपण संबोधतो त्यांची आज जयंती अर्थात माता भीमाई. माता भीमाई यांच्या कुटुंबाचा जर का थोडक्यात परिचय सांगायचा असेल तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या तालुक्यातील आंबेटेंबे हे गाव अतिशय सुंदर निसर्गाच्या कुशीत लपलेले तसेच ऐतिहासिक वारसा जपलेले हे गाव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ. ठाणे जिल्ह्यातील लक्ष्मण मुरबाडकर, कारण भीमाईचे वडील लक्ष्मण मुरबाडकर हे मुरबाड या ठिकाणी राहत असलेले म्हणून त्यांना मुरबाडकर या नावाने संबोधत असत. अशा लक्ष्मण मुरबाडकर यांच्या पोटी 3 कन्यांचा जन्म झाला. त्यातील ही सर्वात मोठी कन्या म्हणजेच माता भीमाई. माता भीमाई लहानपणापासूनच अतिशय हुल्लड व जिद्दी, परंतु त्यांचा स्वभाव हा अतिशय कठोर. सतत कठोर परिश्रम, कार्यकारिणी, एक करारी कर्तबगार स्त्री म्हणून माता भीमाईचा उल्लेख केला जातो. माता भीमाई आपल्या कुटुंबामध्ये अतिशय जिद्दी असल्या कारणानं त्यांचे आई वडील त्यांना अगदी लहानपणापासूनच म्हणजे त्यांच्या उपजत गुणापासूनच माता भीमाई थोडीशी जिद्दी असल्या कारणानं ते सतत त्यांना सांगायचे की बाळा, हा जिद्दपणा चांगला नाही, कारण स्त्री हे परक्याचं धन असतं. ज्यावेळेस आपण सासरी जाऊ अर्थात लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जातो त्यावेळेस त्या ठिकाणी आपला लाड करण्यासारखे आपले आई वडील त्या ठिकाणी लाभत नसतात. आपले पती हे आपले सर्वस्व असते. त्यामुळे त्या ठिकाणी सासू सासऱ्यांची शुश्रूषा करणे, त्यांच्यात सामावून राहणे हे जमलं पाहिजे. म्हणून बाळा, हा इतका जिद्दपणा चांगला नाही. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य काय की हे जे उपजत गुण आहेत आणि हे संस्काराचे जे बाळकडू आहेत त्यांना कुटुंबातून लहानपणापासूनच मिळालेले आहेत. लक्ष्मण मुरबाडकर हे सुद्धा इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स आणि मायनस या तुकडीमध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते. सर्वात प्रथम त्यांनी मराठा पलटणीत कार्यरत केले आणि त्यानंतर 1988 मध्ये रामजी सुभेदार सुद्धा त्याच ठिकाणी इंग्रजी तुकडींमध्ये 106 सॅपर्स अँड मायनस या तुकडीमध्ये शिपाई या पदावर अर्थात सुभेदार या पदावर ते कार्यरत होते. त्यावेळेस लक्ष्मण मुरबाडकर यांच्या कन्या आपल्या माता भीमाई यांचा विवाह त्यांनी रामजी सुभेदार यांच्या समवेत अतिशय थाटामाटात त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या तालुक्यात संपन्न केला. लग्न थाटामाटात होण्याचं कारण हेच की लक्ष्मण मुरबाडकर यांचे जे कुटुंब होतं अतिशय श्रीमंत प्रतिष्ठेचं होतं. त्यांच्या घरामध्ये ज्या त्यांच्या स्त्रिया असायच्या त्या जरीच्या साड्या, अगदी लहान लहान मुलं सुद्धा तोड्याच्या पायामध्ये सोन्याचे तोडे घालून वावरत असत. वेळेप्रसंगी सणावाराला ते चांदीच्या ताटामध्ये जेवण करत असत. असं सुख समाधानाचं श्रमसाफल्याचं हे कुटुंब आणि त्या कुटुंबातीलच माता भीमाई यांचा विवाह ज्यावेळेस रामजी सुभेदार यांच्यासोबत झाला
1867 साली त्यावेळेस माता भीमाईचे वय फक्त 13 वर्ष आणि रामजी सुभेदार यांचं वय हे 19 वर्ष. या वयामध्ये त्यांचा विवाह झालेला आहे आणि विवाह झाल्यानंतर रामजी सुभेदार आणि माता भीमाई यांना इसवी सन 1891 पर्यंत 14 अपत्य जन्माला आली. त्यामध्ये त्यांच्या 4 मुली रमा, मंजुळा, गंगा आणि तुळसा या 4 मुली जिवंत राहिल्या आणि मुलांमध्ये बाळाराम, आनंदराव आणि भीमराव हे 3 मुलं जिवंत राहिले. भीमराव हे कुटुंबातील 14वे अपत्य म्हणजेच सर्वात शेवटचे अपत्य. 1891 साली ज्यावेळेस इंग्रजी सैन्यातून जी त्यांची पलटण होती ती लष्करी तळावर आली त्यावेळेस 1891 साली रामजी सुभेदार हे एका नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत झाले आणि त्यानंतर 1894 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. 14 एप्रिल 1891 साली महू या गावीच कार्यरत असताना त्यांच्या पोटी एक गोंडस आणि सुंदर असे बाळ जन्माला आले. ते रत्न म्हणजेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे रत्न ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस त्यांनी 1894 मध्ये ज्यावेळेस त्यांची सेवानिवृत्ती झाली त्यावेळेस त्यांनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या गावी त्यांनी आपल्या दापोली कॅम्पमध्ये ते आपल्या सर्व परिवारासह राहावयास गेले. परंतु दापोली कॅम्प इथे राहत असताना त्यांना त्यांच्या अधिकारावरून, पंथावरून, पैशावरून, त्यांच्या प्रतिष्ठात्मावरून ज्यावेळेस मुलं बाहेर खेळायची त्यावेळेस खेळताना अगदी पाणी पिताना सुद्धा त्यावेळेस त्यांना थोडासा मानसिक आणि आर्थिक छळ हा सहन करावा लागला. त्यामुळे रामजी सुभेदार यांनी सातारा या ठिकाणी आपल्या कुटुंबासमेत तिथून त्यांनी हलवलं आणि त्या ठिकाणी ते राहायला गेले. राहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी भीमरावांना त्यांनी एका कॅम्पमध्ये, स्कूलमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं, प्रवेश घेतला आणि त्या शाळेत भीमराव जाऊ लागले. 1894 साली त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. माता भीमाईचा सुद्धा कबीर पंथावर अतिशय विश्वास होता. त्यावेळेस त्यांनी बाबासाहेब ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस अगदी म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे अगदी माता पित्यापासून ते शिक्षकासमवेत सर्वजण त्यांना गौरवू लागले. ज्यावेळेस बाबासाहेब सातारा या ठिकाणी एका स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला, जाऊ लागले त्यावेळेसच रामजी सुभेदारांनी त्यांना त्यांच्या मनावर महात्मा फुले, कबीर पंथांचा त्यांचा प्रभाव जो आहे तो त्यांच्या मनावर त्यांनी त्यांचे संस्कार रुजवले आणि बाबासाहेब तसेच घडले. त्यावेळेस माता भीमाई ज्यावेळेस पुणे या ठिकाणी रामजी सुभेदारांच्या सततच्या बदल्या व्हायच्या त्यावेळेस हा संसाराचा गाडा, आपल्या कुटुंबाचा गाडा, कुटुंबांना सांभाळणं, काही वेळेस त्यांना आर्थिक परिस्थिती थोडीशी बिकट झाल्यामुळे तेही त्यांनी सहन केले. परंतु इतक्या श्रीमंत कुटुंबातील माता भीमाई असून सुद्धा त्यांच्या मैत्रिणी कधी त्यांना हिनवायच्या, चिडवायच्या की इतक्या श्रीमंत कुटुंबातील तू स्त्री आणि तुझ्या अंगावरचे हे कपडे, तुझे दागिने नाही. कारण ज्यावेळेस माता भीमाई लग्न करून रामजी सुभेदारांच्या घरी आल्या त्या पूर्णपणे अंगावर सोन्याने मढून गेल्या होत्या. परंतु परिस्थिती थोडीशी बिकट झाल्यामुळे त्यांना थोडेसे चटके सहन करावे लागले. आणि ज्यावेळेस रामजी सुभेदारांच्या सततच्या बदल्या व्हायच्या त्यावेळेस माता भीमाई ज्यावेळेस ते पुणे या ठिकाणी रामजी सुभेदार गेले त्यावेळेस कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली. वेळ पडल्या त्यावेळेस त्यांनी अगदी रस्त्यावरची खडी सुद्धा वाहण्याचे त्यांनी काम करून आपल्या कुटुंबाचा त्या ठिकाणी सांभाळ केलेला आहे. अशी माता भीमाई अतिशय कठोर परिश्रम, कर्तबगार स्त्री, थोडीशी धर्मरागिणी देखील होती. त्यामुळे कठोर परिश्रम जरी असला तरी त्याला अपवाद म्हणून त्यांच्या घरात असणाऱ्या बाबासाहेबांच्या आत्या माता मीराबाई यांचाही त्यांनी सांभाळ अतिशय सुंदरतेने केलेला आहे. कारण त्यांना कधीही न दुखवता, त्या थोडंसं पायाने अपंग असल्यामुळे त्यांना कधीच त्याची जाणीव त्यांनी होऊ दिली नाही. अशा माता भीमाईंना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन. त्याच्यानंतर अजून एक प्रसंग जर सांगायचा झाला तर माता भीमाईची सातारा या ठिकाणी जी समाधी आहे, एक दिवस बाबासाहेब त्या रस्त्याने जात असताना त्यांना तिथे आठवलं की आजची समाधी ही किती सुंदर बांधण्यात आलेली आहे, परंतु
हे वैभव पाहण्यास माझी माता भीमाई, माझी आई मात्र जिवंत नाही, हे ज्यावेळेस त्यांना आठवले त्यावेळेस बाबासाहेब त्या ठिकाणी उभं राहून ते ढसाढसा रडले. त्यांच्या डोळ्यातून दुःखाश्रू वाहू लागले. ते परिस्थिती मात्र त्यांना सहन झाली नाही. माता भीमाई ते सतत बाबासाहेबांना सतत क्रांतीचे संस्कार त्यांनी दिले. आज 1896 साली माता भीमाईची जी समाधी आहे ती समाधी थोडीशी म्हणावं तर थोडीशी तितकी चांगली परिस्थिती त्याची नाहीये, परंतु आपल्या सर्व स्त्री पुरुषांचं धम्मसेवकांचं हेच कर्तव्य आहे की त्या समाधीकडे थोडंसं लक्ष देऊन त्याचा एक वारसा आपण जतन करून ठेवला पाहिजे. माता भीमाई जरी रामजी सुभेदार हे कबीरपंथी असेल, तसाच माता भीमाईंचा सुद्धा कबीर पंथावरती असा विश्वास होता, त्यांचा हा पगडा होता. त्यानंतर मानसिक छळ झाल्यानंतर सुद्धा माता भीमाई ह्या जिद्दी असल्यामुळे त्यांनी रामजी सुभेदारांची साथ कधीच सोडली नाही. उलट त्यांना त्याच्यामध्ये त्यांना मदत केली. आर्थिक सहाय्याची ज्यांना ते झळ आहे कधीच त्यांना पोचू दिले नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना कष्ट करण्याचे चटके सहन करावे लागले. अशा कष्टाळू माता भीमाई खरंच वाखाणण्याजोगी आहे. माता भीमाईची ज्यावेळेस त्यांना 4 मुली आणि 3 मुली 1894 साली ज्यावेळेस रामजी सुभेदार मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते, त्यावेळेस बाबासाहेब सुद्धा शाळेत जाऊ लागले. अगदी 5 वर्षाचे असतानाच म्हणजे विचार करा की 5 वर्षाच्या मुलाला त्यावेळेस माता भीमाईनं सुद्धा मस्तकशूळ म्हणजे घशाच्या विकारांचा हा आजार आहे. या आजारामध्ये रामजी सुभेदारांना आपल्या मुलाला म्हणजे एक वीर पुरुष, घटनेचा शिल्पकार, उद्वत्तेचा महामेरू अशा बाबासाहेबांना एकटं सांभाळावं लागले. कारण त्यावेळेस गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सातारा या ठिकाणी सोडून त्यांच्या सतत त्या बदल्या होत असल्यामुळे माता भीमाई या एकट्या पडल्या आणि त्यांना हा दुःखद असा त्रास सहन करावा लागला. परंतु त्यांनी रामजी सुभेदारांनी देखील त्यांची साथ सोडलेली नाही. आजच्या ठिकाणी या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं असेल तर एखाद्या क्षेत्रामध्ये जर का एखादी महिला आज सुद्धा सातारा या ठिकाणी संबोधी प्रतिष्ठानातर्फे माता भीमाई पुरस्कार हा दिला जातो की ज्या महिला कला, साहित्य या क्षेत्रामध्ये आपली कामगिरी या चांगल्या रीतीने पार पाडतात, अशा स्त्रियांना आज देखील म्हणजे अगदी 1891 पासून 6 डिसेंबर रोजी हा माता भीमाई पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे जे स्वरूप आहे ते 5,000 रुपये रक्कम आणि एक स्मृतिचिन्ह अशा प्रकारे हा पुरस्कार महिलांना देण्यात येतो. कारण अशा महिलांना त्या कार्याची जाणीव करून दिली पाहिजे की सतत बाबासाहेबांचा वारसा, भीमाईचा वारसा हा आपण चालवला तरच चालू शकतो अखंडपणे. म्हणून माझी सर्व महिलांना विनंती आहे की आपण सुद्धा एक कर्तबगार रमाई, एक कर्तबगार भीमाई, जिजाऊ यांचा वारसा घेऊन आपण देखील चाललं पाहिजे. तेव्हाच आपल्या धर्माला सुद्धा एक ऐतिहासिक वारसा किंवा प्रसिद्धी मिळण्यास वेळ लागणार नाही. माता भीमाई ज्यावेळेस त्यांना हे बाळकडू पाहिले गेले त्यावेळेस त्यांनी आणि बाबासाहेबांनी सुद्धा त्यांना जे बाळकडू दिले गेले की लहानपणामध्येच मी जसं सांगितलं तुम्हाला की मुलाचे जे पाय असतात ते पाळण्यात दिसतात. म्हणजे अगदी भीमराव 5 वर्षाचे असताना जेव्हा ते शाळेत त्यांनी प्रवेश घेतला त्या ठिकाणी शिक्षक, त्यांचे माता रामजी सुभेदार हे सुद्धा रामजी सुभेदार सुद्धा आपल्या बाबासाहेबांचे कौतुक करू लागले. परंतु असा हा सुखसमाधानाचा श्रमसाफल्याचा काळ असतानाच माता भीमाईला मस्तकशूळ या आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. म्हणून मला म्हणावंसं वाटतं की होती भीमाई म्हणून जीवनाचा केला अंधार नष्ट, होती भीमाई म्हणून जीवनाचा केला अंधार नष्ट, 14 कोटीची तू मातार, राज्याची तू मातार आणि या देशाची तू मातार. धन्य धन्य ते भीमराव आणि धन्य धन्य ती भीमाई. जय भीम, जय संविधान. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.